एकदा एक कंपनीचा मालक घरातनं बाहेर पडतो. बाहेर पडताना थोडंसं घरात वाद होतात आणि बाहेर पडता पडता अगोदरच चिडचिड झाले पण त्याच दरम्यान त्याला कुत्रं चावतं. कुत्रं चावतं, अजून राग येतो. राग आल्यानंतर कंपनीत जातो. कंपनीत गेल्यावर त्याचा जो मॅनेजर असतो त्याला शिव्या देतो. मॅनेजरच्या लक्षात येत नाही मी विनाकारण शिव्या खाल्ल्या. मॅनेजर परत त्याच्या असिस्टंट मॅनेजरला शिव्या देतो. तो असिस्टंट मॅनेजरला शिव्या दिल्यानंतर तो त्याच्या हाताखालच्या माणसाला देतो. हाताखालच्या माणसाला देत देत शेवटी येतं शिपायावर. शेवटी जाताना शिपाई शिव्या खातो. शिपाई म्हणतो यार माझं काहीच चूक नाही, मी विनाकारण शिव्या खाल्ल्या. परत तो घरी जातो. घरी गेल्यानंतर बायको दार उघडते. दार उघडल्यानंतर बायकोवर हा सगळा राग काढतो. बायकोला बडबडल्यावर बायको म्हणते माझी काय चूक आहे. परत बायको बाहेर येते आणि तो पण बाहेर आल्यानंतर तिचं पोरगं दिसतं. ते पोरग्यावर चिडती, पोरग्याला शिव्या देती. आता पोरगं कोणावर राग काढणार. ते बाहेर येऊन बघतं त्याला एक कुत्रं दिसतं, घेतं दगड आणि त्या कुत्र्याला हाणतं. कुत्रं बिवळत पळून जातं. बाळांनो, कुत्रं तेच जे सकाळी मालकाला चावलं होतं. पृथ्वी गोल आहे, सर्कल पूर्ण होतं. त्यामुळं शुद्ध, पवित्र, पॉझिटिव्ह एनर्जीनं बाहेर पडा. काही झालं तरी तुम्हाला परत तीच एनर्जी मिळते जी तुम्ही देत राहता. धन्यवाद.